नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. गुजरातच्या मार्गे एक WD पुढे सरकत असून त्याचा उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये परिणाम होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागराच्या आजूबाजूने थोडं वातावरण बनत आहे, परंतु त्याला फार अनुकूल स्थिती अजून तयार होत नाही. सध्या आपण बघतो की राजस्थानच्या काही भागामध्ये, उत्तर भारतामध्ये ढगाळ वातावरण होत आहे. WD पाठी WD उत्तर भारतामध्ये येत आहेत, बर्फवृष्टी होते, पाऊस होतोय. परंतु मध्य भारतावर आणि खास करून दक्षिण भारतात अजून पावसाचं वातावरण तयार झालेलं नाही. आपण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्याकडे सरकवत आहोत आणि तरी देखील थंडी अजून अस्तित्वात आहे. परंतु या थंडीमध्ये प्रत्येक दिवशी आता उतार निर्माण होणारे म्हणजे कमी होत जाणारे थंडी. पण अधूनमधून जे WD तयार होत आहेत उत्तर भारतामध्ये, त्यामुळे थोडं थंडीचं वातावरण मध्य भारतावर आणि उत्तर भारतावर सरकतं आहे. त्यामुळे ते महाराष्ट्रापर्यंत पोहोचतं आहे आणि साधारणपणे आपल्याला दिसते की 24 तारखेनंतर यामध्ये घट निर्माण व्हायला सुरुवात होईल आणि प्रत्यक्ष महाराष्ट्रातील तापमान वाढू लागेल. आपण बघतो की 26 तारखेला हे वातावरण पूर्वेकडे सरकून जाईल. 27 तारखेला भारतातच तापमान वाढणार आहे. तर 28 तारीख ही तशी विंटर सीझनची शेवटची तारीख आहे आणि भारतामध्ये थंडीचं प्रमाण मोस्टली कमी होण्याची शक्यता आहे. GFS मॉडेलच्या या व्हर्जननुसार आपण बघतो की उत्तर भारतामध्ये हलका प्रभाव आहे, पूर्व भारतात थोडा प्रभाव आहे. मात्र 20 तारखेला उद्या उत्तर भारतातला WD प्रभावी असण्याचा अंदाज GFS देत आहे. थोडं पूर्व भारतातही पावसाळी वातावरणाची शक्यता आहे. तीच परिस्थिती 21 तारखेला देखील आहे. 22 तारखेला थोडं पूर्व भारतात बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबास अनुकूल स्थिती निर्माण होते. GFSने पूर्व भारताच्या दिशेने बऱ्यापैकी पावसाळी वातावरण 2-3 राज्यांमध्ये तयार होईल असं दाखवलं आहे. यामध्ये छत्तीसगड, बिहार, ओरिसा, झारखंड आणि पश्चिम बंगाल हे राज्य आहेत. पूर्व भारतामध्येच हे वातावरण 24लाही असण्याची शक्यता आहे. दरम्यान उत्तर भारतातले WD कमजोर असतील. नव्याने WD 25 तारखेपासून सक्रिय होणार असून त्या दरम्यान बंगालच्या उपसागरात आणि श्रीलंकेच्या आजूबाजूने नवीन कमी दाबाचा प्रभाव अस्तित्वात येईल. दरम्यान महाराष्ट्रात थोडी ढगाळ वातावरण या दरम्यान दाखवलं जात आहे. महाराष्ट्रात ढगाळ वातावरण थोडं 26लाही असणार आहे. उत्तर भारतात एक प्रभावी WD सरकण्याची शक्यता आहे. मात्र बंगालच्या उपसागरात असलेला कमी दाब अपेक्षेप्रमाणे तीव्रता धारण न केल्यामुळे त्याचा किती प्रभाव भारतावर पडेल हे बघावं लागेल. आपण बघतो उत्तर भारतातला WD 27ला अतिशय प्रभावी होईल. कमी दाबाच्या वातावरणात थोडी कमजोरी तयार होते आहे. WD पुन्हा उत्तर भारतात अधिक प्रभावी होतोय 28 तारखेला. कमी दाब मात्र कमजोर होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतामध्ये SMW मॉडेलने राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, जम्मू काश्मीर, लेह लडाख, उत्तराखंड भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला आहे. 20 तारखेला देखील उत्तर भारतात प्रभावी WD असणार आहे. 23 तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण नाही. बंगालच्या उपसागरात थोडं वातावरण बदलते आणि पूर्व भारतात थोडा पाऊस असणार आहे. 25 तारखेला नवीन WDची शक्यता उत्तर भारतामध्ये आहे आणि एक कमी दाबाचं वातावरण बंगालच्या उपसागरात तयार होतंय, परंतु ते किती प्रभावी बनतं यावर सर्व बाबी अवलंबून आहेत. 26ला आपण बघतो उत्तर भारताच्या दिशेने एक प्रभावी WD सरकतोय. दक्षिण भारतातही कमी दाब आहे. दोन्ही बाजूला सिस्टम अस्तित्वात आहेत. 27 तारखेला 28 तारखेला अतिशय प्रभावी अशा प्रकारचा WD उत्तर भारतात असणार आहे. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह बर्फवृष्टी उत्तर भारतामध्ये होणार आहे. तीच परिस्थिती तीव्र
कमी दाबामुळे बंगालच्या उपसागरात वादळी परिस्थिती असणार आहे. 1 मार्चपासून वातावरण बदलेल असा आपला अंदाज होता. मात्र WDचा प्रभाव उत्तर भारतातला 1 मार्चला कमी होतोय. 2 मार्चला बंगालच्या उपसागरातील कमी दाब तीव्र होणं अपेक्षित आहे. मात्र उत्तर भारतातला WD कमजोर झाल्यास कमी दाबाचा अपेक्षित प्रभाव तयार होणार नाही. 3 तारखेला आपण असं बघितलं होतं की यापूर्वी रात्रीच्या व्हिडिओमध्ये की कमी दाब हा दक्षिणेला सरकेल, परंतु आता मात्र हा पुन्हा एकदा मध्य बंगालच्या उपसागरात सरकण्याची शक्यता आहे. आपण बघतो त्याची तीव्रता पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरातच स्थिरावत असल्यामुळे त्याचा प्रभाव भारतीय भूभागावर कमी होण्याची शक्यता आहे. भारतीय भूभागावर वातावरण तयार करण्याकरता या कमी दाबाचा प्रभाव तयार होणं आवश्यक आहे. मात्र आता 5 तारखेला आपल्याला हवामानात पुन्हा थोडा बदल दिसतोय, परंतु हे सारखं वातावरण बदलतंय. आपण बघतोय उत्तर भारतात पुन्हा WD सक्रिय होणार आहेत. मध्य भारतावर पावसाचं वातावरण तयार होणार आहे आणि WD बरोबरच कमी दाब देखील बंगालच्या उपसागरात सक्रिय राहणार आहे मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये. त्यामुळे नेमकी वातावरणात काय बदल होतोय आणि मध्य भारतावर खूप काळ पावसाची विश्रांती आहे, ती विश्रांती कधी संपणार हे आपल्याला बघायचं आहे. आपण या कमी दाबाचा एक 27 तारखेपासून जर अंदाज घेतला की साधारण श्रीलंकेच्या दरम्यान हा कमी दाब तयार होणार आहे. हा दक्षिणेला सरकतो की उत्तरेला सरकतो हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि जर तो मध्य बंगालच्या उपसागराकडे सरकला तर काही राज्यांमध्ये म्हणजे खास करून मध्य आणि पूर्व भारतात पावसाळी वातावरण तयार होईल. पहिला कमी दाब किंवा पहिली एक सिस्टम तयार झालेली आहे, ज्यामुळे आपल्याला थोडं वातावरण बदलण्याची अपेक्षा निर्माण झालेली आहे. 5 तारखेलाची थोडी तीव्रता वाढून हे थोडं विशाखापट्टणमकडे सरकण्याची शक्यता आहे. 1-2 वर्ष जे शेतकरी माझा अंदाज बघतात त्यांना माहिती आहे की माझी अपडेट जी असते ती हवामानात कसा बदल होतो ही सांगणारी असते. त्यामुळे हवामानात सातत्याने बदल होत असतो आणि तो कसा होतो हे बघण्याकरता आपला अंदाज शेतकरी बघत असतात. की काल आपण व्हिडिओमध्ये बघितलंय की 28 तारखेपर्यंत थोडं ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार होतंय, परंतु विशेष प्रभावी वातावरण तयार होत नाही. शिवाय बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाचा प्रभाव कशा पद्धतीने बदलतोय यावर सर्व बाबी अवलंबून आहेत. आपण बघतो हा कमी दाब 1 तारखेनंतर श्रीलंकेपासून थोडं विशाखापट्टणमच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. आणि आपल्याला माहिती आहे की जर एखादा कमी दाब किंवा सिस्टम ही विशाखापट्टणमच्या दिशेने तयार झाली तर ती महाराष्ट्रात पाऊस देते किंवा महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलवते. तर आता ह्या सिस्टमचा कसा प्रभाव पडतोय ते आपल्याला बघायचं आहे, कारण ही सिस्टम पुन्हा एकदा थोडी अंतर्गत भागात सरकून तीव्र बनण्याची शक्यता आहे. म्हणजे कमी दाबाचं वातावरण महाराष्ट्रात असल्यामुळे वातावरण बदलू शकतं. आता आपण काल परवा आपण जो काही पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रावर पावसाचं वातावरण दाखवलं जात होतं ते आज काही अंशांनी विदर्भावर दाखवलं जात आहे. हे हवामानातले बदल आहेत आणि हे अपडेट आपल्याला सातत्याने मिळत राहील. आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.